आज 15 चर्चा बैठक नुकतीच माझ्या निवासस्थानी सुरुवात झालेली आहे। ह्या बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे महांत्यागी बाबा झुंदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारी वाराणसी आई हे सुद्धा उपस्थित आहेत। आईला माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ह्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष ओमप्रकाशजी सरनागर हे सुद्धा उपस्थित आहेत। भाऊंना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे संचालककर्ता मनीषजी शाहू हे सुद्धा उपस्थित आहेत। भाऊंना माझा नमस्कार। आणि आलेले बाहेरगाव सेवक सेवकिनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार। विषय आहे परमात्मा एक आणि मर्यादीय भगवत नाम पर। खरंच आहे परमात्मा एक। ज्यावेळी व्यक्ती दुसऱ्याची आत्मा जाणून घेतो त्या आत्म्याला न दुःख पोहोचता आपण त्याची आत्मा जाणून घेतो आणि त्याला सहकार्य करतो, त्याच्या मनाला शांती पोहोचते, त्याला हे परमात्मा एक म्हणतात। आपल्याला पहिलं बी माहित होता की परमात्मा एक म्हणजे का आपण त्या पद्धतीने आपण चालत नव्हतो। खरंच भगवंत दयाळू आहे। आपण गलती पण करतो तरी भगवंत आपल्याला सांभाळून नेते आणि तत्वशब्द नियमाद्वारे भगवंत आपल्याला सद्बुद्धी देते। खूप भगवंताची कृपा आहे। आज या नागपूर सिटी मध्ये फक्त एक आरी आणि एक हातोडी घेऊन आलो होतो। भगवंताची कृपा अशी झाली का कर्म काही ना काही चांगले असतील म्हणून ह्या मार्गात प्रवेश केला। मार्गात प्रवेश असा केला का घर नव्हता राहिला, काहीच नव्हतं, दुसऱ्याच्या घरी राहत होतो। ज्यावेळी मी भांडी बर्तन करायच्या, झाडू पोछा मारायच्या, त्याच्या बाद मध्ये मला जेवण मिळायच्या, अशी त्यावेळची परिस्थिती होती। आणि दुसऱ्याचे जेतपर कपडे घालायच्या। कारण या मार्गामध्ये बहुत भेटते पण त्या पद्धतीने आपल्याला चालावं लागतो। खरंच आपण कधी कधी चुकतो। त्यावेळी 7 ते 8 वर्षातली गोष्ट आहे। त्यावेळी मार्गामध्ये प्रवेश केला, 3 वर्ष कार्य केले, त्या घडवला, नवं आव्हान झाला आणि नवं आव्हान झाल्यानंतर भगवंताकडे दुर्लक्ष, थोडा दुर्लक्ष झाला। खरंच भगवंतानी अशी परीक्षा घेतली का हा तत्वशब्द नियमामुळेच आपण दूर झालो आणि नुसता कामधंद्याकडे लक्ष द्यायचा। अनुभव कोणतेच नव्हते भेटायचे। फक्त एकच अनुभव भेटला होता, ज्यावेळी पोट दुखायला लागला असं वाटायचं का हा पोट कापून फेकावा। आणि त्याच्या बाद मध्ये पण विचार असा यायचा का माझी पत्नी काय करत। त्या नित्य पोटामुळे हा मार्गामध्ये आलो। दारू तर आपण पेतच होतो। भगवंत दयाळू आहे। नवं आव्हान झाल्यावर दुर्लक्ष झाला आणि धीरे धीरे प्रकृती बिघडत गेली। खायला अन्न नव्हतं राय, दुसऱ्याचे कपडे घालायचे अशी परिस्थिती झाली होती। पण ज्यावेळी 15वारी चर्चा बैठकीमध्ये नवं आव्हानाच्या भगवत कार्यामुळे भगवंतांनी जवळ घेतला आणि तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून आम्हाला शिकण्यात सद्बुद्धी पुरवली। खूपच सुंदर आहे भगवंताचे नियम। आपल्याला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आहे आणि वेळोवेळी जशी वेळ भेटते परपंच चालू परमात्मा करे। कारण की नेहमी आपण अगर भगवत कार्य भी करू तर भगवंताला हे भी पसंत नाही, कारण की परपंच आपल्याला चालवायचे असते। एक छोटासा अनुभव आहे। अनुभवाला जास्त दिवस नाही झाले, 5 ते 6-7 महिन्यातला अनुभव आहे। अनुभव असा झाला का 10 ते 12 दवाखाने नागपूरमध्ये घुमलो मी। फक्त एकच गलती व्हायची का घरी चिडचिडपणा करायच्या, पत्नीला शिवा द्यायच्या, मुलाला शिवा द्यायच्या। पण चूक लक्षात येत नव्हती। चूक लक्षात ये पण त्या चुकीची मी माफी मागत नव्हतो। फक्त स्वतःला शायना समजो। भगवंतानं अशी परीक्षा घेतली का 10 ते 12 दवाखाने घुमून झाले नागपूर सिटी मध्ये। गोळ्या घ्यायच्या, थोडा आराम व्हायचा। डॉक्टरांनी डायरेक्टच सांगितलं का कॅन्सर झालाय भाऊ, तुला खरा थोडा लागल, हे करा लागल, ते करा लागल, दुनियाभरचे सांगत होते। बस भगवंताला म्हणलं एकच विनंती केली का भगवंत अशी कोणती चूक झाली आजपर्यंत काहीच नाही ना, अचानक या 6 ते 6 महिन्यामध्ये अशी कोणती जी चूक झाली ते माझ्या लक्षात आणून द्या।
लक्षात यायची, पण त्या चुकीची माफी नव्हतं मागत. ज्यावेळी जेवण करायचं त्यावेळी डोळ्यातून आंसू पडायचे. भात पोटात म्हणजे अन्न पोटामध्ये जात नव्हता, डोळ्यातून आंसू यायचे. भगवंताला नेहमी म्हणायचे अशी कोणती गलती झाली. गलती फक्त छोटीशी, त्या घरच्या लोकांवर चिडचिड करायच्या. एक दिवस मनीची सवय यांच्या घरी हवन कार्य होता. दुर्योधनजी भाऊ यांच्या मुखातून शब्द निघले, एक काम कर म्हणे, त्या ठिकाणी हवन कार्य आहे, चालला जा. ज्यावेळी आंघोळ बाबाची आंघोळ वगैरे होईल फक्त 2 बूंद पाणी पिऊन टाक, तीर्थ म्हणून समजून. बस तसाच केला. त्याच दिवशी भगवंताची कृपा ती चूक लक्षात आली आणि त्यावेळी तीर्थाने संध्याकाळी 90% पूर्ण आरामच झाला. आराम झाल्यावर त्या सायंकाळी भगवंताला माफी मागितली की भगवान, आजपासून मी राग आणणे बंद करीन आणि घरी एकटीने राहण्याचा प्रयत्न करीन, चिडचिड करणार नाही. तेव्हापासून आजपर्यंत कुठं फोडे गेले, कुठं काय गेले, तो डॉक्टर खूप म्हणाले बसला, बाबा तुला कॅन्सर होता ना, आता काहीच नाहीये, असं का घडलं बा. त्यांना म्हटलं काही नाही झालंय, ते तुम्हाला समजून सांगेन पण तुम्ही समजणार नाही म्हणे. थोडक्यात सांगून दे म्हणे. मी म्हणला परमात्मा एकचा सेवक आहे आणि आमच्या मार्गामध्ये अगर गलती झाली तर त्याची परस्मिन आम्हाला मिळतो. म्हणून त्या भगवंताला जेवढा शब्द सोडवले आणि राग आणणं बंद करीन, ह्या नियमाचा मी पालन करीता. म्हणून ह्या नियमाद्वारे मा कॅन्सर भगवंताने नाहीसा केला. खूप भगवंत दयाळू आहे आणि व्यक्तीने सेवकात आणि कुटुंबात मी राहण्याचा प्रयत्न करीन अशी मी भगवंताला विनंती करतो. जे की आता मी दुसरी एक अनुभव आहे, अनुभव असा आहे का सेवकात आणि कुटुंबात एकता कायम करणे. मी तर असा कोणी सेवकाच्या म्हणणं दुखवला, पण खरंच ह्या बैठकीमध्ये दुसऱ्याच्या विषयी चर्चा करणे हे बहुत भाग्याची गोष्ट आहे. दुसरा काय करतो काय नाही करत, आपण त्याच्याकडे कसे लक्ष ठेवतो का नाही, हे कोणाचं काम असते, त्या भगवंताचं काम असते. पण आपण मानव रूपी स्वतःला शहाणा समजतो आणि हा काय करते काय नाही करत याच्याकडे जास्त ध्यान देतो आणि चुकीचे पात्र होतो. खरंच भगवंत दयाळू आहे. आता मुखातून नाही तर पण कसं भगवंताला पहिलेच म्हटलं का राग आणणं बंद करणे, ह्या गोष्टीचं मी पालन करीन. म्हणून कोण काय बोलते मला याच्याकडे ध्यान द्यायचे नाहीये. मला आपला प्रपंच साधून परमात्मा करायचा आहे आणि तत्वशब्द नियमाद्वारे सत्य मर्यादा प्रेमाचं मी आचरण करीन. एवढे शब्द बोलतो आणि भगवंताला मी नमस्कार करतो. सगळ्यांना नमस्कार.